नमस्कार. कॅश फ्लोचा हा टोटल थर्ड क्वेश्चन आहे. थर्ड प्रॅक्टिस क्वेश्चन आहे. त्यामुळे विदाऊट ऍडजस्टमेंट आपण फक्त बॅलन्स शीट वरून कॅश फ्लो स्टेटमेंट ह्याचं कसं होईल ते बघणार आहे. त्याच्यासाठी मी आधी इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो आणि फायनान्सिंग कॅश फ्लो ह्याचे आयटम्स मार्क केले. फायनान्सिंग कॅश फ्लो मध्ये इक्विटी कॅपिटल, प्रेफरन्स कॅपिटल आणि डिबेंचर्स. आणि इन्व्हेस्टिंग मध्ये आपण फिक्स असेट आणि इन्व्हेस्टमेंट घेतो. यामध्ये आता बिल्डिंग, फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट असे तीन आयटम्स आहेत. आता याच्याशी रिलेटेड आपल्याला कॅश फ्लो प्रमाणे इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग मध्ये जे जे काही चेंजेस इथे दिसत आहेत तेवढे आपल्याला स्टेटमेंटमध्ये दाखवायचे. तर सगळ्यात पहिलं आपण स्टार्ट करताना ज्या दोन व्हॅल्यूज घेतो त्याप्रमाणे ओपनिंग आणि क्लोजिंग कॅश बॅलन्स हे घ्यायचंय. आणि दुसरं घ्यायचं आहे ओपनिंग क्लोजिंग कॅश बॅलन्स नंतर नेट प्रॉफिट फॉर द इयर. आता यातला ओपनिंग आणि क्लोजिंगचा कॅश बघा, ओपनिंग आहे 32 आणि बँक ओपनिंग आहे 10, 32 आणि 10 असे ओपनिंग आहेत. तर इथे कॅश ओपनिंग येईल 32 आणि क्लोजिंगचे 10, सॉरी ओपनिंगचे बँकचे 10 आणि तसंच क्लोजिंगचे 24,000 आणि 16,000, 24,000 आणि 16,000. क्लोजिंगला कॅशचे 24 आणि 16. त्याप्रमाणे क्लोजिंगचा आपला बॅलन्स 40 आला. कॅश आणि बँक दोन्ही सुद्धा असल्यामुळे आपण ओपनिंगला दोन्हीची टोटल घेतली 42,000 आणि क्लोजिंगला दोन्हीची टोटल आली आहे 40,000. आता इथे ओपनिंग क्लोजिंग आधीच माहिती आहेत आपल्याला. कॅश फ्लो जो टोटल येईल तो ऑपरेटिंग, इन्व्हेस्टिंग आणि फायनान्सिंग अशा तीन कॅल्क्युलेशन्स मधून जो फायनल कॅश फ्लो मिळेल तो इथे येईल. आणि त्याच्याशी संबंधित हे दोन जे आपण बॅलन्सेस लिहिलेत त्याच्याप्रमाणे तो टॅली व्हायला हवा. त्याप्रमाणे इथे आपला रेडीमेड कॅश फ्लोचा जो आकडा मिळेल तो फक्त कन्फर्म करायचा की त्यानुसार आपले कॅश फ्लोचे ओपनिंग आणि क्लोजिंग टॅली होत आहेत ना. तुम्हाला आकडे दिसतील की ओपनिंगचा 42 आणि क्लोजिंगचा 40, म्हणजे फक्त 2,000चा डिफरन्स येतोय. तर इथे आपला टोटल कॅश फ्लो हा 2,000 रुपये असणार आहे. पण त्यापैकी ऑपरेटिंग किती, इन्व्हेस्टिंग किती आणि फायनान्सिंग किती ते फक्त आपल्याला बॅलन्स शीट पैकी डिफरन्स पोस्टिंग इकडे घेऊन दाखवायचं. तर पहिलं फायनान्सिंग कॅश फ्लो. फायनान्सिंग कॅश फ्लो मध्ये इक्विटी कॅपिटल 2,00,000 आणि 2,50,000 आहे. मग 2 आणि 2,50 याच्यामध्ये 50,000चा फरक आहे. 50,000 ने इक्विटी कॅपिटल वाढलंय, त्यामुळे फायनान्सिंग मध्ये आकडा घ्यायचा 50,000. आणि कॅपिटल वाढलंय त्याचं कारण इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स. शेअर्स इश्यू केल्यामुळे आपलं इक्विटी कॅपिटल 50,000ने वाढलंय. आणि 50,000 हा इनफ्लो आहे, आपल्याला पैसे मिळालेत म्हणून तो आपण इथे पॉझिटिव्ह घेतलाय. सेकंड, प्रेफरन्स कॅपिटल 150 आणि 2,00,000, म्हणजे इथे सुद्धा 50,000ने प्रेफरन्स कॅपिटल वाढलंय म्हणून 50,000 प्लस घ्यायचे. आणि इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स सारखं इथे बोलता येईल आता इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स. इश्यू ऑफ प्रेफरन्स शेअर्स अमाऊंट पुन्हा 50,000 येईल. त्याप्रमाणे इक्विटी आणि प्रेफरन्स दोन्ही 50,000ने वाढले होते. आपण हे फायनान्सिंग मध्ये घेतले. फायनान्सिंग पैकी तिसरा आयटम होता 10% डिव्हेंचर्स. 1,00,000 आणि 1,00,000 आहे, म्हणजे इथे कोणताही चेंज नाहीये. कॅश आलेही नाहीये आणि कॅश गेली पण नाहीये. नो इनफ्लो नो आउटफ्लो. त्यामुळे डिबेंचर्सचं आपल्याला फायनान्सिंग मध्ये पोस्टिंग करायची आवश्यकता नाही. कॅश फ्लो मध्ये कुठलाही प्लस किंवा मायनस असा बदल झालेला नाहीये. ओके, पुढचं आहे इन्व्हेस्टिंग. इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो मध्ये फिक्स असेट किंवा इन्व्हेस्टमेंट वाढली असेल किंवा कमी झाली असेल त्या व्हॅल्यूज आपण घेतो. तर इन्व्हेस्टिंगच्या अंडर पहिलं बघूया लँड अँड बिल्डिंग. 295 आणि 280, 295 आणि 280 कमी झालंय. आणि अमाऊंट 15,000ने कमी झालंय. म्हणजे आपल्याला इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो पैकी दिसतंय बिल्डिंग 15,000ने कमी झाली. आता याच्यासाठी मी आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं की जर बिल्डिंग कमी झाली असेल तर त्याची दोन कारणं असू शकतात. एकतर सोल्ड असू शकतं किंवा
डेप्रिसिएशन. आता हे इथे मी रिपीट करतोय, पहिले दोन्ही क्वेश्चनसाठी रिपीट केलंय तसं. सोल्ड हे आपल्याला ऍडजस्टमेंट मध्ये मेन्शन केलं असेल तरच घ्यायचं, कमी होण्यासाठी. त्यामुळे ऍसेट जर का कमी झाला तर तो सोल्ड असू शकतो किंवा डेप्रिसिएट केलाय असं असू शकतं. पण इथे आता फिक्स असेट कमी झालाय, पण सोल्ड बद्दल कुठेच इन्फॉर्मेशन नाहीये. याचा अर्थ ते आपल्याला डेप्रिसिएशन म्हणून घ्यायचंय. आणि डेप्रिसिएशनमुळे पैसे येत नाहीत किंवा पैसे जातही नाहीत. त्यामुळे ते इन्व्हेस्टिंग मध्ये न घेता आपण ते नॉन कॅश आयटेम्स मध्ये घेतो. म्हणून लँड अँड बिल्डिंग याचं जे अमाऊंट इथे 15,000 ने कमी झालंय, हे आपल्याला लँड अँड बिल्डिंगचं डेप्रिसिएशन म्हणून इथे पोस्टिंग घ्यायचं. तर 15,000ने लँड अँड बिल्डिंग कमी झाली, इथे पोस्टिंग आपण 15,000चं घेतलं. आणि सांगितलेल्या रूल प्रमाणे ऍसेट कमी झाला असेल तर तो प्लस करायचा. ऍसेटची व्हॅल्यू कमी झाली असेल तर इथे लिहिताना ती प्लस म्हणून लिहायची. पुढचं फर्निचर. फर्निचर 80 आणि 120 म्हणजे अमाऊंट वाढलंय. अमाऊंट वाढलंय याच्यासाठी असे दोन पर्याय काही नाहीयेत. अमाऊंट जर का इन्क्रीज असेल तर त्याला फक्त एकच रिझन असू शकतं, अमाऊंट इन्क्रीज याचा अर्थ ऍसेट परचेस केलेला आहे. त्यामुळे फिक्स असेट जर इन्क्रीज असेल तर तो परचेस याच रिझनसाठी असतो. इन्व्हेस्टिंग मध्ये घ्यायचं परचेस ऑफ फर्निचर. परचेस ऑफ फर्निचरचा आकडा बघा, फर्निचर 80 आणि 21 आहे, म्हणजे इथे येताना आकडा 40,000 येईल. परचेस ऑफ फर्निचर 40,000. फक्त प्लस की मायनस. तर फर्निचर वाढलंय म्हणजे मगाच्या सांगितलेल्या नियमाप्रमाणे फिक्स असेट वाढला असेल तर चिन्ह त्याला मायनस येतं. आपण ऍसेटच्या बाबतीत चिन्ह उलट घेतो, अमाऊंट वाढलं की चिन्ह निगेटिव्ह घेतो. कारण काय की फर्निचर परचेस केलं तर आपल्याकडची कॅश कमी होते, आपण पेमेंट करतो त्यामुळे आपल्याकडचा कॅश आउटफ्लो होतो. म्हणून इथे घेताना -40,000 घ्यायचे. वहीत तुम्ही लिहिताना ब्रॅकेटमध्ये 40,000 लिहा. -40 परचेस ऑफ फर्निचर. आणि तसंच इन्व्हेस्टमेंट 1,00,000 आणि 31 आहे. 1,00,000 आणि 31 असल्यामुळे 30,000ची इन्व्हेस्टमेंट वाढली आहे, म्हणजे इथे आपल्याला -30,000 घ्यायला हवे. आणि नाव इथे लिहिताना लिहायचं आहे इन्व्हेस्टमेंट परचेस. इन्व्हेस्टमेंट परचेस 30,000 अमाऊंट मायनस घ्यायचं, कारण इन्व्हेस्टमेंट परचेस केल्यामुळे कॅश आपल्याकडची गेली. तर याप्रमाणे आपले इन्व्हेस्टिंगचे तीनही आयटम्स झाले. फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट वाढली होती म्हणून आपण परचेस लिहिली. बिल्डिंगची व्हॅल्यू कमी झाली होती आणि सोल्ड बद्दल इन्फॉर्मेशन नाहीये म्हणून बिल्डिंग आपण डेप्रिसिएशन म्हणून इथे दाखवले. आता बाकीचे जे आयटम्स आहेत ते सगळे आपल्याला ऑपरेटिंग मध्ये किंवा वर्किंग कॅपिटल चेंजेस याच्यामध्ये दाखवायचे. तर पहिलं पी&एल अकाउंट. पी&एल अकाउंट 40 आणि 62 असं आहे. दोन्ही मध्ये आपल्याला डिफरन्स दिसतोय 22,000चा. तर नेट प्रॉफिट फॉर द इयर इथे घ्यायचं 22,000. ओपनिंगला 40,000 होते आणि क्लोजिंगला 62 आहेत, म्हणजे 22,000ने पी&एल अकाउंट वाढलंय, प्रॉफिट वाढलाय. त्यामुळे नेट प्रॉफिट आहे 22,000. दोन्हीतला डिफरन्स. पुढचं घ्यायचंय क्रेडिटर्स. क्रेडिटर्स 80 आणि 34 आहेत. क्रेडिटर्स कमी झाले. इथे आता लिहिलंय तसं की करंट असेट किंवा करंट लायबिलिटी इन्क्रीज और डिक्रीज असेल तर ते वर्किंग कॅपिटल चेंजेस मध्ये येतं. आणि नॉन कॅश ऍडजस्टमेंट मध्ये एवढे आयटम्स येतात सगळे. आता ह्याच्यापैकी आपण आता घेतोय क्रेडिटर्स. ह्याच्यात अमाऊंट कमी झालेली दिसतंय, त्यामुळे वर्किंग कॅपिटल चेंजेस मध्ये लिहायचं डिक्रीज इन क्रेडिटर्स. आणि आकडा 80 आणि 34चा डिफरन्स म्हणजे 46,000 येतोय. आता या 46,000ला साईन कोणतं ते बघा. लायबिलिटी कमी झाली की आपण मायनस घेतो आणि ऍसेटला फक्त चिन्ह आपण रिव्हर्स करून घेतो. मग क्रेडिटर्स जर का कमी झाले त्यामुळे इथे लिहिताना आपण -46 लिहायचे. आपण क्रेडिटर्सना 46,000चं पेमेंट केलंय वर्षभरामध्ये, त्यामुळे त्यांची व्हॅल्यू आहे त्याच्यापेक्षा कमी झाली. 80ची 34,000 झाली आहे. पुढचं लगेच आहे बिल्स पेएबल 60 आणि 26. इथे पण सेम येईल. डिक्रीज इन बिल्स पेएबल 60 आणि 26 आहेत, म्हणजे इथे यातला डिफरन्स येतोय 34,000. आणि अमाऊंट कमी झाले त्यामुळे -34. लायबिलिटी कमी झाली की आपण
मायनस घेतो. नेक्स्ट आयटम आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्स. प्रोव्हिजन फॉर टॅक्सला आधीच्या प्रश्नामध्ये आणि त्या पीडीएफ मध्ये सुद्धा मी मुद्दाम मार्क करून पीडीएफ सेंड केली आहे तुम्हाला. ओपनिंगचा जो असतो त्याला आपण लिहितो टॅक्स पेड, आणि क्लोजिंगचा जो असेल, क्लोजिंगचा असतो हा आपण घेतो नॉन कॅश आयटम्स मध्ये. ओके, तर ओपनिंगचा 30,000 हा टॅक्स पेड म्हणून दाखवायचा आहे. टॅक्स पेडला 30,000 ओपनिंगचा, आणि 40,000 जे आहेत ते नॉन कॅश आयटम मध्ये घ्यायचे. नॉन कॅश आयटम मध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्स 40,000. त्याप्रमाणे टॅक्सचे दोन्ही पोस्टिंग झाली, ओपनिंगचा पेड आणि क्लोजिंगचा नॉन कॅश ऍडजस्टमेंट. त्याप्रमाणे घेऊन झालं आपलं. पुढचं असेट पैकी आता राहिलेले आयटम्स आहेत डेटर्स. डेटर्स स्टॉक हे दोन्ही सुद्धा आपले वर्किंग कॅपिटल चेंजेस मध्ये येतील. डेटर्स 78 आणि 90,000 म्हणजे डेटर्स अमाऊंट इन्क्रीज झालंय. डेटर्स कितीने वाढलेत बघा, 78 आणि 90, म्हणजे यातला फरक 12,000 येतोय. 12,000 लिहून झाले की मग ठरवायचं हे प्लस येणार की मायनस येणार. ऍसेटला आपण अमाऊंट इन्क्रीज असेल तर मायनस घेतो, आणि व्हाईस वर्सा अमाऊंट डिक्रीज असेल तर प्लस घेतो. इथे आता डेटर्सचा अमाऊंट वाढलेलं दिसतंय, मग डेटर्सचा अमाऊंट वाढलंय म्हटल्यानंतर आकडा आपल्याला मायनस घ्यावा लागेल. सो इन्क्रीज इन डेटर्स -12,000. आणि स्टॉकचा आकडा इथे कमी झालाय, त्यामुळे डिक्रीज इन स्टॉक डिक्रीज इन स्टॉक कितीने कमी झालाय बघा, 65 आणि 52 यातला डिफरन्स आहे 13,000. आणि ऍसेट कमी झाला, ऍसेट कमी झालाय म्हटल्यानंतर चिन्ह प्लस यायला पाहिजे. जसं इथे डिक्रीज इन स्टॉक आपण प्लस घेतला. तो ऍसेट लायबिलिटीचं चिन्ह कसं घ्यायचंय ते मी आधीच्या पीडीएफ मध्ये तुम्हाला दाखवलंय. ऍसेटला अमाऊंट जे झालं असेल त्याच्या उलट करून चिन्ह घ्यायचं. अमाऊंट वाढलं की चिन्ह निगेटिव्ह, अमाऊंट कमी झालं की चिन्ह पॉझिटिव्ह. आणि लायबिलिटी साईडला अमाऊंट वाढलं की प्लस, अमाऊंट कमी झालं की मायनस. त्याप्रमाणे आपले बॅलन्स शीट मधले सगळे आयटम झाले. कॅश आणि बँक राहिले होते, पण ते सगळ्यात सुरुवातीलाच आपण इथे ओपनिंग आणि क्लोजिंग बॅलन्सेस म्हणून घेतले. आता सगळं पोस्टिंग झालंय. स्टेप बाय स्टेप तुम्ही टोटल करायची. पहिलं ऑपरेटिंग कॅश फ्लो, सुरुवातीपासून सगळ्या व्हॅल्यूज घेत जायच्या. ऍडजस्टमेंट फॉर नॉन कॅश आयटमची टोटल आउटरला घ्यायची. वर्किंग कॅपिटल चेंजेस सगळ्याची टोटल आउटरला घ्यायची. आणि ऑपरेटिंग कॅश फ्लो बिफोर टॅक्स काढायचा. ए प्लस बी प्लस सी म्हणजे 22, 55 आणि 79 असं करून ऑपरेटिंग कॅश फ्लो आपला येईल. त्याच्यामध्ये टॅक्स पेड जो आहे तो मायनस केलात की फायनल ऑपरेटिंग कॅश फ्लोचा आकडा मिळेल 32,000 -32. हा तुमच्या ब्रॅकेटमध्ये 32 येईल. इन्व्हेस्टिंग मध्ये फर्निचर आणि इन्व्हेस्टमेंट परचेस होती, ते दोन्हीचे 40 आणि 30,000 आउटरला घेतले की -70 येत आहेत. हा झाला इन्व्हेस्टिंग कॅश फ्लो. आणि फायनान्सिंग मध्ये 50-50 असे दोन होते, टोटल 1,00,000 होती. फायनल या सगळ्या आकड्यांचं पोस्टिंग करून झालं की आपल्याला 3 आकडे टोटल कॅश फ्लो साठी घ्यायचे. त्यातला एक आहे हा 32,000 -32, दुसरा आहे -70, आणि तिसरा आहे +1,00,000. हे तीनही आकडे घेऊन झाले की आपले -2,000 आन्सर येते. आणि -2 मध्ये हे 42,000 ऍड केले, -2 + 42 की आपला आन्सर येतोय +40,000. म्हणजे जेवढा आपला क्लोजिंग बॅलन्स होता तेवढा आपला कॅश फ्लो मॅच होतोय. सो ओपनिंग आणि क्लोजिंग आधी लिहिलेले असतात, फक्त आपला कॅश फ्लो जो फायनल येईल तो आपण क्रॉस चेक करतो की टोटल कॅश फ्लो आणि ओपनिंग बॅलन्स ऍड केल्यानंतर आपल्याला दिसतोय असा क्लोजिंग बॅलन्सचा आकडा मिळतो किंवा नाही, एवढा आपण मॅच करतो. तसा आता 40,000 मॅच झालाय. हा कॅश फ्लोचा थर्ड क्वेश्चन होता, लिहा आणि त्यानंतर कम्प्लीट ह्याचं सोल्युशन बघा. ओके, थँक्यू. आणि नेक्स्ट क्वेश्चन पासून आपण आता ह्याच्यात ऍडजस्टमेंट घ्यायला सुरुवात करणार आहे. ऍडजस्टमेंट असतील तिथे आपल्याला काही ऍडिशनल लेजर्स काढावी लागतात, ज्याच्यावर ऍडजस्टमेंट असेल त्या आयटमसाठी. बाकीचं बेसिक सगळे इफेक्ट तेच आहेत प्लस आणि मायनसचे, फक्त जिथे ऍडजस्टमेंट येईल त्याचं लेजर काढायचं आणि मग पोस्टिंग करायचं. ओके, थँक्यू.